मामाचं आणि सत्यवाचं भांडण झालं. हा. मग सत्यवा गेली रुसून. सत्यवाळ यांना बघितलाय काय? बघितलं की मग ते सत्यवाला बघितलोय, हम्म. त्यांच्या हस्ते भाकरी खाल्लोय. त्यांच्या आजची बात हा, खाल्ल्या. मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार, जय बळमा बळमांच्या नावानं सांग बोला. मित्रांनो मी आता आलो आहे माणगावमध्ये रघुनाथ जोगमामा यांच्याकडे आणि त्यांना सुद्धा आपण ही पेन्शन सुरू केली. आता ह्या महिन्याची पेन्शन आपण त्यांना सुपूर्द करूया. बोला बोला बळमांच्या नावानं सांग बरं. देवाच्या नावानं सांग बरं. वरुणबाईचा चांगला आशीर्वाद, आशीर्वाद. सत्यवाळ यांना बघितलाय काय? बघितलं की मग ते सत्यवाला बघितलोय, हम्म. त्यांच्या हस्ते भाकरी खाल्लोय. त्यांच्या आजची बात हा, खाल्ल्या. कळलं का? हां. आणि सत्यवाचं म्हणजे का नाही एवढंच काय होतं की गडी यायचं जायचं, हां. गडी बसा राहायचे करायचे. हां. पण एकदा काय झालं, मामाचं आणि सत्यवाचं भांडण झालं. हां. मग सत्यवा गेली रुसून हां. कुठं मेतक्याला माहेरला. मग ते मेतक्याला माहेरला रुसून गेल्यावर नंतर आता काय करायचं म्हटलं. मग गेली जाय ना तिकडे म्हटलेले राहिले गेले मग पुन्हा काय झालं की एक महिना 2 महिने गेल्यानंतर आमचा माणगावचा बाळू धनगर म्हणून होता. बाळू धनगर. बाळू धनगर म्हणून होता माणगावचा. हां. मग तो काय मामाजवळ असायचा. हां. हां. रात्रंदिवस तो मामाची सेवा करायचा असायचा तो. हां. हां. मग तो बाळू धनगर एकदा काय केला, मेतक्याला गेला. मग मेतक्याला गेल्यावर तिथं सत्यवा होते. सत्यवाच्या घरात गेला, जाऊन तिथं राहायला बसला, जेवला खाल्ला. आई म्हणाले, दादा म्हणाले मला आता मामाला बघू वाटलंय, गणेशनी बघू वाटलंय. म्हणाले काय करायचं रे आता. मी आले म्हणाले रागायचं बघा सगळं. तर आता काय करायचं म्हणाले. हां. काय करायचं काय बाबा आहे म्हणाला. हां. गहू दळून आण, हां. तांदूळ घे, गहू घे, पीठ घे गव्हाचं आणि चल की म्हणाला. हां. मी आहे की संकट काय करतोय, तुला आवडतं, तुला काय बोलते बघू म्हणाला. गहू दळून आणा काय झुंदळ दळून आण? आ गहू काय झुंदळ? जुंदळ का गहू? गहू का जुंदळ काय दळून आणलं? गहू दळून आण ते पीठ केलं हो, पीठ घेतलं. हां. 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 तिकडे मामाकडे घेऊन जायला पीठ. त्यानं सांगितलं काय घेऊन जायचं म्हणतात. तांदूळ आणि हरभरा डाळ हां. आणि गहू हे पीठ घे हां. आणि चल म्हणाला. कसा करतोय काय करतोय बघू म्हणाला. मग ते घेऊन गेलं, ते पीठ आणि ते गहू ते डाळ घेऊन गेलं तिथं नेऊन ठेवलं पाया. मग ते काय मामा काय त्याच्याकडे बघत नव्हता, ती बी त्याच्याकडे काय बघत नव्हती. त्या बाळूताच्या म्हणून होता आमचा, तोच मध्ये बोलायचा का ती काय आधी आता काय हां. आधी असेल म्हणाला. काय तिला काय काम आहे म्हणाला यायला आणि जायला. भांडण कशाबद्दल झालं, हां. ती लोणी काढून विकत होती म्हणतात. ते म्हणत होता मामा भांडत होता. का लोणी विकायचं नाही, विकायचं माझं नाही? लोणी विकायचं नाही, लोणी काढायचं नाही, ह्याबद्दल वाद होतं. वांद होतं हा, त्याबद्दल? सगळी गडी खाऊन द्यात माझं. हां. त्या ताकातलं लोणी काढायचं नाही, गडी माझं खाऊन द्यात सगळं. हां. राबत्या त्यांनी खाऊन द्यात म्हणायचं, असं मामाचं म्हणणं होतं. हां. हां. हे काय करायचे, काढायचं ते लोणी हे करायचं, विकायचं आणि पैसे साठवायचं. कुठल्या दूध हां. कशाचं होतं? कुठलं दूध, कसलं दूध? दूध कशाचं दूध? हा, कुठलं दूध? दूध मेंढरांचं हो. मेंढराच्या दुधाचं लोणी? हा, मेंढराचं दूध निघत नाही हो, सात सकाळ निघायचं की. मग त्याचं लोणी? हा, त्याचं ताक करून लोणी करायचं, ते ताक गड्याशी घालायचं. हां. हां. असं होतं. असा दिनक्रम चालू होता त्यांचा. हम्म. त्यात ते मामाचं त्याचं वाद लागलं, म्हणतात ते रागाने गेले. बरं. तर मग पुन्हा त्या गहू का दळून आणलं. हां. आलं मग ते मामाने विचारलं की हम्म. अरे हे काय लिचांड आणलायस म्हणाला, कशाला आणलायस याला. अगा तुझ्या गणेशने बघू वाटलंय म्हणून ते आल्या म्हणाला बघायला. हम्म. तुला बघा आलेलं नाही म्हणाला. रे विनय तुला चालायचा काय. मग तुला बघा आलेलं नाही म्हणाला. हां. तिच्या गणेशने म्हणाला बघू वाटले म्हणाला आल्या. हम्म. मग काय आता पोळ्या करायच्या रात सारे, सकाळी पारी त्याच्यानी जेवाय घालायचं, हम्म. बघायचं हम्म. आणि जायचं. असं म्हणून आल्यात म्हणाला. बरं म्हणाला काय तर असं तिकडे त्यांचं बायकांचं काय तर करून चालतात.
मग काय ते शेजापाजाऱ्याचं मळं होतं, त्या मळ्यातनं जाऊन तवा आणलं आणि पोळ्याचा रास आणि आरास गाठला. रास आणि त्याने पोळ्या केल्या सकाळी पारी. मग ह्यो पाटाचं कवा एवढ्या लवकर जात नव्हता वावर करायला. बकऱ्याशने वावर नाही म्हटला, हे माप पोळ्या खातील काय तर खातील रांड्याचं म्हणाला. मला इथं बसायला वाव नाही म्हटला. म्हटला आणि तो गेला कुठे गावात गेला. गावात गेला. मग ह्याने आपल्या पोळ्या केल्या, तयार केलं, जेवण तयार झालं. मेंढरे उठायचे टाईम झालं. 10 वाजायला आलं. 10 वाजायला आले की आता मला मेंढरे कवा उठवायचे आणि पोळ्या शेत जेवणार कवा गडे. आता काय करायचं म्हटलं. मग कडोलीचा पुजारी होता. हां, शिंगाडी पुजारी होता कडोलीचा. कडोलीचा. हां, मग तो होता. त्याला विचारलं, म्हटलं काय करायचं का आता, करायचं काय बाबा म्हणाला. पहिले काय झाला, हलका तंबू होता बारका, त्याला फोटो लावलेला होता विठ्ठल रुक्मिणीचा. आणि त्याला ते हार घालत होतं सारखं. पहिले एवढा आरस काय नव्हतं, आरती करायची. मग त्याचं म्हणाला एक ताट तयार करा म्हणाला. 2 पोळ्या निवड आणून ठेवा त्याचं त्याला म्हणाला. मामाचं मामाला ठेवा, रुक्मिणीचं पांडुरंगाचं ठेवा आणि तिथं ठेवा म्हणाला. तू कुठे गेला जाऊन ते केव्हा येईल तेव्हा येईल, खायला नाही काय तर करेल म्हणतो म्हणाला. असं शिंगाडी म्हटला. शिंगाडी म्हटल्यावर त्यांनी ते सगळे ताटं तयार केली, ठेवली. मग त्यावर मी त्या गाड्याशी जेवायला बसवली. मेंढरे उठायचे टाईम झाला आहे. मग गाड्याशी जेवायला बसवलं. जेवायला बसवल्यानंतर गडी जेवायला आल्या तर मामा आला. हां, आला की मामा आला की. गडी जेवायला तर मामा आला. आल्याबरोबर मामा म्हणला, अरे हे काय 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 चाललंय तुमचं, काय करायचं, टाईम किती झाला, एवढा उशीर का रे. ते मामा बडबडायला की एवढा टाईम काय काय भानगड, तू जा की म्हणाला वावर करायला. आणि मेंढरं काय खायची म्हणाला. म्हणून याने बसवलं जेवायला. तुझं ताट आहे ते करून ठेवली तिथं म्हटलं. तुला सोडून आहे काय, तुला धरूनच आहे म्हटलं. शिंगाडी म्हटला, अरे तुझ्या आयला म्हटलं तू बी त्याच वळणावर गेलास म्हणाला. शिंगाडीला बी म्हणाला, तू बी त्याच वळणावर गेलास होय म्हणाला. तिकडे जायचं आहे तिकडे जायलाच पाहिजे की म्हणाला. वळण पाण्याचं वळण कुणीकडे असं तिकडे जाणार म्हणाला. शिंगाडी म्हटला. मग ते जेवलं खाल्लं. मामा काय खाल्ला नाही बरं का प्रसाद त्या दिवशी. तिथं ताट तिथंच होतं. तर जेवले खाल्ले. मग जायचं टाईम झाली की आता कापशेला होतं तेवढं, कापशीत होतं. मग एसटीला जायचं. मग जायचं वक्ताला मग आता बाळूदा त्याला म्हटलेलं, मी चलतो आता दादा, मी चलतो. चालणार बरं म्हणाला. आई म्हणाली बघ चलते म्हटलं. बरं सत्यबाई म्हणाली बघ म्हटलं थांबा म्हणाला. मग मामा म्हणाला, काय रे काय म्हणाल्या, काय भानगड आहेत. अगा ती चालली की तिथं खाल्लाय सर अंड्याच्या, त्याला काय करायला नको आहे म्हणाला. कोण खाल्लंय त्यानं करतील म्हणाला. तुलाच पहिले निवदात ताट ठेवले म्हटलं, तूच खाल्लायच पाहिला, मग आम्ही मागणं खाल्लंय म्हटलं. कर जाण्याचं राज आहे की तुझं. अरे तुमच्या आयला लावला गाडव म्हटलं. त्याला सस्तायला 500 रुपयाची नोट काढली. 500 रुपये काढले आणि मामाने दिले गड्याकडे. म्हणाला हे जाऊन साडी घेऊन या जा म्हणाला त्याला. अरे जायला म्हणजे ज्याचे आतडे त्यालाच वाटतं की म्हणाला. लोकडे कसं घालवायचं रे राटे जाऊ खाल्लायचं तुम्ही म्हणून काय झालं म्हणा. त्याला काय ते करायला नको म्हणाला. बरं म्हणाला बा असा का गे घाली तळे बीज आपला गोथाळा वळीक ते म्हटल्यागत. अशापैकी तरे झालं. मग त्यावर साडी आणली त्याला. साडी चोळी दिली, तिच्या दुर्डीत बांधले घातले आणि मग तिला लावून दिलं. त्यांचं प्रेम होतं एकमेकावर. एकमेकावर प्रेम होतं त्यांचं. प्रेम होत हा बाळमामाचं प्रेम होतं त्यांच्यावर. याचं प्रेम सत्यवाईचं आणि मामांचं प्रेम होतं एकमेकावर. हा दोघांचं एकमेकावर प्रेम होतं, माया होती दोघांचं एकमेकावर. हा हा दोघांची एकमेकावर माया होती. हा माया अजून ऐका. दोघांचे एकमेकावर सत्यवाईची आणि मामाची प्रेम चांगलं होतं, माया होती. होती की हा माया होते. आत्ता कळत. माया होते. बरं ते काय होतं जरा दोघांचं जरा कॅशबॅक लागायचं तो. मामा काय म्हणायचा, आशा काय अशा तू घरू नको, आशा करू नकोस, आशा करू नकोस आणि कशा तर मन घालू नकोस, हे मामाचं म्हणणं होतं. हो मग तिचे काय काय माणसाचं काय जरा आहेच की आशा आहेच की आशा आशा करू नको आणि कशात मन घालू नको. ते लोणी कार्ड नको म्हणत होता. लोणी कार्ड नकोच काय आमची कुठे पोरं बाळ मोबाईल आल्यात मला त्याच्या आईला लावते काढू त्याच्यामध्ये कशाला पाहिजे झाले आम्हाला. होय
हाय ते आमचे पोरं बाळ आहेत, हीच पोरं आहेत, हीच खाऊन द्यात, ह्याच घाल, असं मामाचं म्हणणं होतं हो. सत्यवान सारखं म्हणायचा, कळालं काय, सगळे आपली म्हणून धरायचे, बरोबर लोकांचं म्हणायचं नाही, नाही. असं मामाचं म्हणणं होतं. मग ते भांडण लागायचं, मग त्यातच लागायचं, कळालं. बरोबर. तर ते सगळे सांगाय गेलं तर लांब पडलाय परत, आता ते सांगायचं जमत नाही मला, कप्पा लागले आता. कळालं. हा एवढं हाय, एवढं तुमच्यावर दिलं भांडवल सत्यवाचं. हाय बघितलंय, बसलंय, बघितला असा का नाही त्यासने? हा त्यासने बघितला असा सत्यवाला बघितला तसा. बघितलं ते, कशी दिसते? हो बघितलं होतं की म्या. कसली होती? कसे दिसायचे? काळी होती का गोरी? शिजकच होते बघा असे, माझ्यासाठी. माहिती का, बरोबर आहे काय, माझ्यासाठी. त्यात काय फरक नाही. फरक नाही काय? सत्यवाला. फोटो आहे, फोटो आहे की फोटो त्याचा, आहे की? फोटो आहे की? फोटो आहे घरात. असेच होते सत्यवाला सत्यबाबी, असेच पांढरी खड असंच हे होतं. पायावर नागिन पद्मिन होती म्हणा, पायावर नागिन पद्मिन होती म्हणा, पायावर नागिन पद्मिन होती म्हणा. आता तेवढं आम्ही कशाला बघावं, हा आम्ही कुठं वय कुठं माझं, त्यावेळेला वय केवढं माझं, हा, हा, तेवढं कशाला मी चौकशी करावं. हा, हा. असेल पायावर काय तर असेल, ह्या मुलापेक्षा मी जरा बारका असेल, शिवमपेक्षा बारका होता. मग या वयात मी त्याला बघितलं बारका असताना. बर. आणि तेवढं तर कुठलं लय भेटवं, हा, हा. बोलणं कुठलं तेवढं काय असायचं काय, हा तेवढं काय बोलणं आमचं काय नव्हतं, त्यांचं आणि आमचं काय तेवढं नव्हतं. हम्म, बोलल्याने बघितलं होतं एवढंच हम्म. बोललं, बरोबर. दुसरं काय नाही. चालतं. चला, जय बाळूम्मा. जय बाबा. जय बाळा. कसं झालं, बोलायला आणि विचारायला लई आहे, खरं ऐकू येत नाही. ऐकू बी ना आणि बोलायला बुबडी पडायला. हा, बुबडी पडायला, हा. बोलाय पण येणार. काय ते होवापा मामाविषयी विचारायचं आहे, दादू मामाविषयी विचारायचं, सगळ्यांच्या विषयी विचारायचं आहे, पण ते चाललं ऐकू नाही की काय. येत नाही. हुवापानं काय घर सांभाळलं नाही. हो बाबे माझ्यापाशी येऊन चहा पिऊन गेला, तसं होय. नव्हं, त्याला लय भेडे होते, हा, हा. सांगाय गेले की त्यांचा इतिहास मध्ये लांब आहे हो सगळं. मामा